नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आला आहे. पण याच काळात तुडतुडे आणि करपा या दोन मुख्य समस्यांमुळे बागायतदार त्रस्त आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे रोग कसे ओळखायचे आणि त्यावर कोणते उपाय करायचे हे पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आंबा तुडतुडे. वातावरणातील बदलामुळे आंब्याच्या मोहरावर रोज शोषण करणारे किडी आणि हानिकारक बुरशींची वाढ होते. उदाहरणार्थ काली बुरशी, छोटी मोल्ड हा मुख्यतः तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे होतो. तुडतुडे कोवळ्या पानांमधील वर मोहरातील रस शोषण करून घेतात. रस शोषताना ते त्यांच्या शरीरातून साखरेसारखा चिकट गोड स्राव शरीराबाहेर टाकत असतात. त्यालाच आपण चिकटा किंवा हनीड्यू असे म्हणतो. याच गोड स्रावावर मॅलिओला मँजिफेरी ही बुरशी आपली उपजीविका करते, ज्यामुळे मोहर आणि संपूर्ण झाड काळे पडते. कालांतराने पूर्ण झाड काळे पडल्याने प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि मोहरावर पूर्ण काळ्या बुरशीचा थर बसल्यामुळे लागणारी फळे सुद्धा त्याला लागत नाही आणि पुढे जाऊन उत्पादनामध्ये आपल्याला घट बघायला मिळते. आंबा तुडतुडे उपाययोजना. प्रथम ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय पद्धतीने तुम्हाला उपाययोजना करायची असल्यास तुम्ही नीम तेल, करंज तेल 15 लिटरसाठी साधारणतः 75 ml तुम्ही प्रमाण घेऊ शकता. तसेच तुम्हाला रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचे असल्यास डेसिस नावाचं कीटकनाशक आहे. यामध्ये डेल्टामेथ्रिन 11% EC फॉर्ममध्ये आहे. हे स्पर्शजन्य कीटकनाशक असून हे पोटविष म्हणून काम करते. साधारणतः कीटकांच्या संपर्कात हे कीटकनाशक आल्यास ते कीटकाच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करते आणि त्वरित कीटकांचा नायनाट होण्यास मदत होते. तर तुम्ही तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी हे कीटकनाशकसुद्धा वापरू शकता. फवारणी करताना शक्यतो पूर्ण झाडावरती, मोहरावरती आणि तसेच आंब्याच्या खोडावरती पूर्ण फवारणी पडेल या हिशोबानेच पूर्ण फवारणी करून घ्या. जवळ ढगाळ वातावरण तयार झाल्यास आंबा मोहरावर करपा व भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. मोहर हा पूर्ण जळलेला असतो, त्यालाच आपण करपा म्हणतो. काही वेळेला तो तपकिरी रंगाचा तसेच काळ्या रंगाचा झालेला दिसून येतो. त्याचप्रकारे भुरीचा प्रादुर्भाव पाहायचा असल्यास मोहर पूर्ण भुऱ्या रंगाचा म्हणजे पांढऱ्या किंवा पानावरती पांढऱ्या रंगाचा एक थर बसलेला असतो, त्याला आपण भुरी व करपा हे दोन बुरशीजन्य रोग आहेत. यांच्या नियंत्रणासाठी आपण पुढील औषधांची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये कॅरेथॉन बुरशीनाशक आहे. हे डिनोकॅप नावाचा घटक आहे. त्याच्यामध्ये 35.7% EC ते साधारणतः 15 लिटरसाठी तुम्ही 10 ml घेऊ शकता. त्याचप्रकारे ॲमिस्टार टॉप ॲक्झोस्ट्रॉबिन 18.2%. तसेच त्यामध्ये डायफेकॅनोझॉल 11.4% EC फॉर्ममध्ये आहेत. 2 कंटेन आहेत त्याच्यामध्ये. साधारणतः 15 लिटरसाठी तुम्ही 15 ml घेऊ शकता. तसेच टाटा सल्टाप म्हणून एक आहे बुरशीनाशक. त्याच्यामध्ये सल्फर नावाचा घटक आहे. सल्फर म्हणजे गंधक साधारणतः 80% WDG फॉर्ममध्ये आहे. हे तुम्ही 15 लिटरच्या पाण्यासाठी 30 ग्रॅम घेऊ शकता. प्लस हे औषध चांगल्या प्रकारे मोहरावरती, पानावरती पसरवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये स्प्रेडर किंवा सिलिकॉन बेस्ड स्टिकर तुम्ही वापरू शकता. साधारणतः एक पंपासाठी तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml प्रमाण घ्यावे. या 3 बुरशीनाशकांपैकी कोणतेही तुम्ही एक बुरशीनाशकाचा 15 दिवसाच्या अंतराने फवारणी घेतल्यास चांगल्या प्रकारे तुम्हाला करपा किंवा भुरी रोगापासून बचाव करता येईल. शेतकरी मित्रांनो, वरील 3 बुरशीनाशके तुम्हाला न मिळाल्यास तुम्ही हेक्झाकॉनाझॉल 5% EC बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. हे बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. म्हणजेच झाडाच्या शेंडापासून ते मुलापर्यंत हे झाडामध्ये चांगल्या प्रकारे स्प्रेड होते आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतो. हे बुरशीनाशक साधारणतः 15 लिटरच्या पाण्यामध्ये तुम्ही 25 ते 30 ml वापरू शकता. साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने तुम्ही या बुरशीनाशकाची फवारणी झाडावरती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच शेती उपयोगी नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. जय सेवा, जय जोहार, जय शिवराय, जय जवान, जय किसान. धन्यवाद.